पहलवान 3 बॉडी बिल्डर बनणार आहे पुढे जाऊन. हॅलो आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर आज आहे दिवाळी आणि आमच्या घरातील प्रिन्स म्हणजे आमचे राजकुमार झोपेतून उठलेले आहेत आणि आज सकाळी सकाळी त्यांना उठणं लावून त्यांचं अभंग स्नान होणार आहे. तर दिवाळीचा जो दिवस असतो तो खूप स्पेशल असतो आणि यावर्षी मी घरी होममेड उठणं बनवणार आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे हळद, बेसन, थोडंसं गुलाबजल, चंदन पावडर आणि आपलं खोबऱ्याचं पॅराशूट तेल मी घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे. दूध जे आहे ते आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून हे उठणं बनणार आहे आणि स्पेशली हे होममेड आहे आणि लहान मुलांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्यामुळे बाहेरचं विकत आणण्यापेक्षा विचार केला की यावर्षी ना घरीच बनवायचं आणि हे जे उठणं आहे अगदी कमी वेळात आणि कमी वस्तूंचा वापर करून नॅचरल असं हे उठणं मी बनवलेलं होतं. पहलवान 3 बॉडी बिल्डर बनणार आहे पुढे जाऊन. चला बसा आता एक एक जण. बेटा बाजूला. थोडं थोडंच. दुर्विक दादाला उठणं लावणं सुरू आहे. कसं वाटतं दुर्विक तुला? कसं वाटतं इकडे पाहून सांग, कॅमेऱ्यात पाहून सांग. छान वाटतंय. लावणं पडतं. नाव सांग तुझं. नाव सांग. नाव सांगा तुमचे. दुर्विक प्रशांत साडी. दुर्विक लडका पण तू लावतो आजो बाबाला प्रशांत लडका पण तू लावतो धर्म लावतो. तुझं सांग. नाव सांग बाबाला तुझं. विहांश. विहांश लडका पण तू आजो बाबाचा पण तू धर्म लाव रेवा. सुखी राहू दे तुझ्या लेकाला मुलाला वासुदेवाला पाव. दिवाळी मध्ये धर्म करा वासुदेवाला पाव. रघुनाथ बाबा तुझं नाव घेतो आनंदाने पाव. हे रघुनाथ बाबाची कृपा तुझ्या ना तू पण. मोठा सायकलचा कसं घेतलं तो आपलं डोकं लावतो काहीतरी. तर आज दिवाळीचा दिवस आहे आणि काहीतरी तर गोडधोड होणारच. तर आज स्पेशल आहे पुरणपोळी आणि माझ्या सासूबाई खूप मस्त छान पुरणपोळी बनवता. तर त्यांची बनवण्याची जी पद्धत आहे एकदम छोट्या क्लिपमध्ये मी कशी त्या पुरणपोळी बनवतात ते तुम्हाला इथे शेअर केलेलं आहे.
आणि या वर्षीची माझी ही दिवाळीची साडी आहे आणि मी रेडी झालेली आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा की साडी कशी वाटते ते. लक्ष्मीपूजनाची मांडणी इथे सुद्धा झालेली आहे आणि थोड्या वेळातच आम्ही आरती करणार आहोत. रेशमा ते बाजूला वा बरं. इकडे पहा. इकडे पहा आता. हे तनु. कच्चे ना. विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची म्हणती जय जय माय जय देव जय देव. दिवाळी म्हटलं आणि फटाके नसेल हे तर होणारच नाही. आणि आम्हाला म्हणजे स्पेशली आमच्या घरातील मंडळींना फटाके फोडायला खूप आवडतं. लक्ष्मीपूजन झालेलं होतं आणि आता आम्ही फटाके फोडणार आहोत. फटाके फोडायला आवडतं पण ते लिमिटमध्ये असायला पाहिजे. दूर दूर व्याज दूर साईड नाही का वा. स्वस्तिकचे काय आहे फटाका आहे का तो. घाबरत व्याज आहे ना सोबत. बाजूला वा बाजूला.
फॅमिलीसोबत मस्त मस्त आम्ही रील्ससुद्धा बनवलेल्या आहेत. माझ्या सासूंसोबत आणि माझ्या जाऊसोबत पण आम्ही खूप क्यूट अशा रील बनवलेल्या होत्या. माझं इंस्टाग्राम पेज आहे विहांश अँड मॉम. तुम्हाला जर जाऊन बघायचं असेल तर त्या रील्ससुद्धा जाऊन मग बघा. आणि फनी अशा क्यूट आणि मस्त फॅमिली रील्स तुम्हाला इंस्टाग्राम पेजवरती बघायला मिळेल. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला दिवाळीचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.